नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी केलेला आहे मासा फ्राय म्हणजे फिश फ्राय। आमच्या अमलनाला डॅममध्ये मिळणारा हा चिलापी मासा आहे। आमच्याकडे समुद्र नसल्यामुळे आम्हाला काही पापलेट वगैरे मिळत नाही, तर असा फिश फ्राय खायची इच्छा झाली तर आम्ही हा चिलापी मासा खातो। मस्तपैकी कुरकुरीत असा चिलापी मासा फ्राय। तर चला रेसिपी पाहूया। तर मच्छी फ्राय करण्याकरिता इथे मी चिलापी मासे घेतलेले आहे, वजनाने 1 किलो आहे। तर हे डॅमचा मासा आहे, हा खूप फ्रेश आहे। तर अशा प्रकारे मासा हा कट करून घेतला आणि स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण कट करून घ्यायचा। जो भैया हे मासे विकतो तोच हे मासे कट करून देतो, आपण त्याला कट करून मागितलं तर। कट करून आणायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा। आता मसाले करून घेऊया। तर मसाल्याकरता इथे मी 1 चम्मच आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चम्मच धने जिरे पावडर, भाजून धण्याची पावडर केली आहे धने जिरे, आणि 2 चम्मच इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे, 1 निंबाचा रस टाकलेला आहे इथे। छान संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे। संपूर्ण मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 2 डाव एवढं तेल टाकलेलं आहे। तेल सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आणि हा मिक्स केलेला मसाला पूर्ण मच्छीला लावून घ्यायचा। संपूर्ण छान मच्छीला हा मसाला लावायचा। मसाला लावण्यामध्ये कंजूसी करायची नाही। जे आपण इथे काप दिलेले आहे त्या प्रत्येक कापमध्ये हा मसाला भरायचा। जेवढा छान मसाला संपूर्ण भरला तेवढा खूप छान लागतो आणि हा मासा एकदम फ्रेश असल्यामुळे संपूर्ण हा मसाला आतमध्ये पर्यंत गेला आणि एकदम असा टेस्टी प्रत्येक म्हणजे माशाला प्रत्येक पूर्ण आतमध्ये पर्यंत हा मसाला मुरला होता आणि खायला खूप छान चवदार आणि टेस्टी मसालेदार असा फिश फ्राय लागत होता। तर अशा प्रकारे संपूर्ण छान मसाले लावून घ्यायचे आणि हा मसाले लावलेले मासे 2 दिवस पण फ्रीजमध्ये राहतात। फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। जेव्हा आपल्याला फ्राय करून खायचं आहे गरमागरम तेव्हा आपण हे फ्राय करून खाऊ शकतो। तर इथे मी फ्रीजच्या बाहेरच 1 तास हा मासा मुरण्याकरिता ठेवलेला होता। 1 तास तरी ठेवायचं, कारण मासा हा पूर्ण छान मसाल्यामध्ये मॅरिनेट झाला पाहिजे। पटकन असा मसाला लावल्याबरोबर फ्राय करायचा नाही, 1 तास तरी मुरू द्यायचा। अशा प्रकारे दुसऱ्या माशाला देखील मी संपूर्ण मसाला इथे लावून घेतलेला आहे आणि दोन्ही मासे 1 तासासाठी मुरण्याकरिता ठेवून दिले। मासे छान मुरलेले आहे, 1 तास मॅरिनेट केलं होतं मी। आता एका प्लेटमध्ये पाहू शकता छान असा मासा हा मसाले लावून तयार झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये रवा घेतला, जो आपण उपम्यासाठी उपमा करतो तो रवा, आणि त्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडीशी हळद घातली। अर्धा चम्मच तिखट घातलं, उगाच तरी असं घालायचं चवीकरिता। आणि या कोरड्या रव्यामध्ये असा हा मासा घोळवायचा, म्हणजे हा मासा छान कुरकुरीत होतो। पूर्ण रवा हा चिपकला पाहिजे। आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तेल छान कळकळीत गरम होऊ द्यायचं। थंड तेलामध्ये मासा टाकायचा नाही, थंड तेलामध्ये मासा टाकला की तो चिकटतो। म्हणून तेल छान कळकळीत गरम झालं की मासा टाकायचा आणि आलटून पालटून हा मासा संपूर्ण छान फ्राय करून घ्यायचा। 2 सराट्याच्या साहाय्याने पकडून इकडचा भाग, तिकडचा भाग, डोक्याचा भाग अशा प्रकारे संपूर्ण मी छान हा मासा फ्राय करून घेतलेला आहे। आधी सुरुवातीला छान जाळ मोठा ठेवायचा गॅसचा आणि छान पकड झाली की मग मंद आचेवर संपूर्ण मासा हा 10 मिनिट मी छान मस्तपैकी असा फ्राय करून घेतलेला आहे मासा। जेवढा छान भाजला तेवढा छान टेस्टी लागतो। आणि झाकण ठेवायचं नाही माशावर, झाकण ठेवलं की तो नरम मऊ पडतो। कुरकुरीत मासा जर हवा असेल तर झाकण न ठेवताच पूर्ण फ्राय करून घ्यायचा। तर हा मासा तयार झालेला आहे, या काढून घेऊया आणि दुसरा देखील मासा अशाच प्रकारे फ्राय करून घेतला। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। मस्त खा आणि स्वस्त रहा।
पाहू शकता संपूर्ण छान असा कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून असा ज्युशी एकदम असा मऊसूद हा मासा झालेला आहे. खूप गरम होता. माझ्या अथर्वला खूप भूक लागलेली होती आणि खूप सुगंध सुटला होता. तर म्हणून घरभर तर मी हा चम्मचनी ते तुम्हाला तोडून दाखवला, कारण हाताला भाजत होतं.